नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। एका तरुणाने आपली पत्नी आणि सासू सासऱ्यांना मारण्यासाठी पिस्तूल लोड केले, परंतु गावठी पिस्तूल असल्याने ट्रिगर दाबला गेला नाही आणि पत्नीसह तिघांचे प्राण वाचले। पत्नीने प्रसंगावधान राखत पतीच्या हातातील पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला। तिच्या मदतीला आई वडीलही आले आणि त्यांनी पिस्तूल हिसकावून घेतले। जर ट्रिगर दाबला गेला असता तर जीव गेला असता। ही घटना दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली। हरीश अशोक काकडे, वय 24, राहणार शिवाजीवाडी मोशे असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे। याबाबत त्याच्या 21 वर्षीय पत्नीने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। महाळुंगे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पत्नीने आपल्यासोबत मोशे येथे सासरी यावे यासाठी आरोपी पती निघोजे या ठिकाणी आला होता। त्याचे पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिच्या हातातील मोबाईल त्याने खेचून घेतला। तू घरी चल, नाहीतर येथेच तुला गोळी घालेल अशी धमकी त्याने पत्नीला दिली। त्यानंतर आरोपी हरीश काकडे सासऱ्याला म्हणाला की मला तुमच्याशी 10 मिनिटे बोलायचे आहे असे म्हणत त्याने कमरेला खोसलेली पिस्तूल बाहेर काढून लोड केले। तुमच्या तिघांना मी ठेवत नाही असे म्हणून पत्नीच्या दिशेने पिस्तूल रोखले। आरोपी काकडे याने ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र गावठी पिस्तूल असल्याने त्याचा ट्रिगर दाबला गेला नाही। सदरची धक्कादायक घटना लक्षात येताच पत्नीने पतीवर झडप घालून त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला। तिच्या मदतीला आई वडीलही आले। या तिघांनी मिळून हरीश काकडे याच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेतले। त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला। दरम्यान तुम्ही जर पोलिसात तक्रार दिली तर मी 2-3 महिने जेलमध्ये जाईल, मात्र सुटून आल्यानंतर मी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी त्याने सासऱ्याला फोन करून दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं। 1 जानेवारी 2025 रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम संपन्न होणार आहे। दरवर्षी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। नव्या बदललेल्या मार्गिकेची माहिती असलेले होर्डिंग बोर्ड चाकणमधील तळेगाव चौकात लावण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की वाहन चालकांनी नव्या मार्गांवर वाहतूक करावे। नेमकं काय म्हणतायत अधिकारी जाणून घेऊया। काय परिस्थिती आहे, नेमकं कशा पद्धतीने वाहतूक सुरू आहे? 1 जानेवारी 2025 दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभाकडे जे आपले अनुयायी जाणार आहेत त्यांच्यासाठी हा एक नियोजित बंदोबस्ताचा आखणी आहे आणि त्याप्रमाणे आपण वडगाव फाटा तळेगाव असेल, माळुंगे असेल, तळेगाव चाकण चौक असेल, या मार्गी करून कुठल्याही प्रकारचा अनुयायांना त्रास होऊ नये, त्यांच्या वाहनांना कुठल्याही प्रकारचं अडथळे येऊ नये यासाठी आपण MIDC मधून ट्रॅफिक डायव्हर्शन केलेलं आहे। जी जड आणि अवजड वाहतूक जी आहे ती MIDC मधून जाणार आहे। त्याचप्रमाणे अनुयायांच्या ज्या बसेस आहेत त्यांना आपण अलाउड केलेलं आहे तळेगाव माळुंगे चाकण शिक्रापूर मार्गाने। त्याचप्रमाणे जे छोट्या गाड्या ज्या आहेत कार, त्यांना आपण चाकण तळेगाव चौकापर्यंत येऊन त्यांना राईट टर्न देऊन आळंदी फाटा इथून लेफ्ट घेऊन ते आळंदी मार्गे मरकळ नाक्यामार्गे जाऊ शकतात किंवा चरोली फाट्यामार्गे जाऊ शकतात अशी ती तरतूद केलेली आहे। जेणेकरून आज या कार्यक्रमासाठी जे काही 8-10 लाख लोक येणार आहेत सर्व स्तरामधून, तर त्या वाहनांना कुठल्याही प्रकारचा रस्त्यामध्ये अडथळा येऊ नये यासाठी आपण नाशिक असेल, त्यानंतर ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, येथून जे अनुयायी येणार त्यांना कुठल्याही प्रकारची अडथळा येणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। आणि सदरचं काम हे आम्ही कर्तव्य मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त वाहतूक यांच्या मार्गदर्शनाने करीत आहोत। 9 वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी खेड तालुक्यात वेगवेगळी हॉटेल्स आणि वाईन शॉपीमध्ये मोठी गर्दी 31 डिसेंबर रोजी उसळली आहे। चाकणमध्ये मटण, चिकन आणि मासे खरेदीसाठी खवय्यांनी तोबा गर्दी केली होती। खूप मोठ्या प्रमाणावर मटण व माशांची विक्री झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं। किती पाहिजे? माझ्याला बोलता का कॅमेऱ्यावर? लतीफ अब्बास थोरपे। सकाळची परिस्थिती गिराईक कमी होतं, हॉटेल भेटीची गिराईक होती सकाळी, पण दुपारच्या नंतर गिराईक जरा ठीक आहे, चांगले। महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून याचा अनावरण समारंभ शुक्रवारी दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी चाकण तालुका खेड महात्मा फुले मार्केटच्या समोर होणार आहे। याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ट्रस्टच्या प्रमुखांनी काय सांगितले पाहूयात।
महात्मा फुले मार्केट यार्ड चाकणच्या प्रवेशद्वारावरती आपण जे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण आकृती पुतळे लोकवर्गणीतून बसवलेले आहेत, त्याचा अनावरण समारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत. त्या अनावरण समारंभ करीत असताना या देशाचे नेते, लोकनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते तो अनावरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते आणि समतेचे पुजारी छगनरावजी भुजबळ साहेब भूषवणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुरलीधरांना मोहोळ साहेब, सहकार राज्यमंत्री भारत सरकार, नामदार अतुलरावजी सावे आणि नामदार जयकुमारजी गोरे साहेब, आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार सन्माननीय संसद रत्न खासदार सन्माननीय डॉक्टर अमोल कोल्हे, आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबाजी शेठ काळे, आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय दिलीप शेठ मोहिते पाटील, माजी आमदार राम शेठ कांडगे, त्याचप्रमाणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई चाकणकर आणि अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपल्या जवळच्या तालुक्यातले सगळे माजी आमदार आणि आजी आमदार यांनी उपस्थित राहण्याचं मान्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे उत्तर पुणे जिल्ह्याचे आपले एक सर्वांचे बुजुर्ग नेते वळसे पाटील साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. तर अशा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम करीत असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू राहावा म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण या ट्रस्टच्या मार्फत हा पुतळा या ठिकाणी लोकवर्गणीतून बसवलेला आहे. आपण ज्यावेळी पुतळा बसवणार आहोत त्यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष होते, चेअरमन उपचेअरमन, त्यांनी आणि त्यावेळेचे माझ्या आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांनी या कार्यक्रमाला किंवा या पुतळ्यासाठी महत्त्वाचं सहकार्य केलेले आणि या सगळ्यांच्या चांगल्या भूमिकेतून आज या ठिकाणी हे शिल्प तयार झालेले. त्याचा अनावरण होत असताना निश्चितप्रमाणे सगळ्यांनाच आनंद होत असतो. या ठिकाणी अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलेले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ट्रस्ट स्थापन करीत असताना विनायकराव घुमटकर हे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण नेमलेले होते किंवा सर्वांच्या मताने त्यांची आपण निवड केली होती. कार्याध्यक्ष म्हणून तुकाराम कांडगे मी स्वतः त्या ठिकाणी काम केलेले. खजिनदार म्हणून रामशेठ गोरे, रामशेठ महादू गोरे मार्केट कमिटीचे माजी संचालक यांनी काम केलेले. सचिव म्हणून अनिकेत केदारी आणि सहसचिव म्हणून गणेश दळवी या मंडळींनी या ठिकाणी काम केलेले. या ठिकाणी उपस्थित असणारे मार्केट कमिटी सदस्य माणिक शेठ गोरे, राम शेठ गोरे, महेंद्र भाऊ गोरे, वैभव घुमटकर, विजू भाऊ आहेत, संदीप शेटे, आपलं अमृत शेट आहेत. ही सगळी मंडळी, आमच्या शोभाताई आहेत, मंगलताई आहेत, ज्योतिताई वाघ आहेत, ही सगळी मंडळी या ट्रस्टचे सदस्य आहेत. 31 सदस्य आहेत आपल्या ट्रस्टचे सगळे. या सगळ्यांच्या माध्यमातून हा गाडा आपण शेवटपर्यंत नेलेला आहे. जनता जनार्दनाचा रथ होता तो पूर्ण तोला गेलेला आहे. याचा ट्रस्टला निश्चितप्रमाणे आनंद होत आहे. आता तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करतो मी की 3 जानेवारीला या ठिकाणी या पुतळ्यांच्या या शिल्पाच्या अनावरण प्रसंगी बहुसंख्येने आपण सगळ्यांनी यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टच्या वतीने तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती खेड त्याचे सभापती आणि उपसभापती आणि त्यांचे सर्व संचालक यांच्या वतीनं मी सगळ्या जनतेला आवाहन करतो. कारण हा कार्यक्रम महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण व कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. हा कार्यक्रम होत असताना मार्केट कमिटीने लोकोपयोगी काही उपक्रम चालू केलेले आहेत. त्याचंही अनावरण पवार साहेबांच्या हस्ते होणार आहे. त्याची माहिती सन्माननीय सभापती विजू शेठ शिंदे आपल्याला देतील. चाकणच्या इतिहासामध्ये आणि चाकणच्या वैभवामध्ये भर घालणारा एक कार्यक्रम, ऐतिहासिक असा कार्यक्रम 3 जानेवारीला या चाकणच्या पंचक्रोशीमध्ये संपन्न होणार आहे. खरं तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी अल्प दरामध्ये जे चक्रेश्वर महाराज भोजनालय केले त्याचा एक उद्घाटन सोहळा, असे 2 कार्यक्रम 3 जानेवारीला देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ, अतुलजी सावे कॅबिनेट मंत्री, त्याचबरोबर जयकुमारजी गोरे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार,
ह्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, या विभागाचे आमदार बाबाजी शेठ काळे, त्याचबरोबर माजी खासदार, माजी आमदार आणि रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा, सचिनभाऊ आयर आहेत, बाकी जिल्ह्यातले सगळे प्रमुख आमदार मंडळी, जिल्ह्यातले प्रमुख सहकारी मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहे. शेवटी हा कार्यक्रम संपन्न होत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती, उपसभापती, आमचं सगळं संचालक मंडळ आणि ट्रस्ट असा एकत्रितपणानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. दोन्ही कार्यक्रमाचं अनावरण उद्घाटन झाल्यानंतर मार्केट यार्डच्या परिसरामध्ये एक कार्यकर्त्यांसाठी किंवा आलेल्या लोकांसाठी संबोधन त्या ठिकाणी होणार आहे, सभा त्या ठिकाणी होणार आहे, स्नेहमेळावा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा होणार आहे. त्यामुळं माझी तालुक्याच्या जनतेला आव्हान आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्यातील संपूर्ण बहुजन वर्ग, सगळा वर्ग मोठ्या संख्येनं, कारण ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे. ऐतिहासिक कार्यक्रम सारखे होत नसतात, परंतु या निमित्तानं खेड तालुक्यातला ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचक्रोशीमध्ये हा कार्यक्रम होतो. याचा आम्हाला सगळ्या संचालक मंडळांना, आमच्या सगळ्या कामगार वर्गांना मनापासून आनंद आहे. आणि आम्ही हा सावित्रीच्या लेखी तिथं पूर्ण वेशात म्हणजे दिसणार आहोत असं मी सर्व महिलांना आवाहन केलेलं आहे. येत्या 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी सभापती साहेब असतील तसेच ट्रस्टच्या सगळ्या सदस्यांनी आपल्याला माहिती दिली. खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी कुठल्या एका समाजासाठी नव्हे तर त्या काळामध्ये इंग्रजांची राजवट असताना त्यांच्या शिक्षणाच्या जोरावरती आणि त्यांनी कमवलेल्या सर्व संपत्ती ही पूर्ण समाजासाठी लावली आणि त्यांचं आयुष्य हे समाजासाठी त्यांनी झिजवलं. त्यांच्या झिजण्यामुळं आजच्या महिला वर्ग असतील किंवा आपण असू हे एवढं उच्च शिक्षित झालेलं आहोत. आणि नम्र आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने महिला आणि बंधू आणि भगिनी महिला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहील. माझा नमस्कार. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळा हा आपला मार्केट कमिटीच्या आवारामध्ये होत असताना या खेड तालुक्यातच काय पुणे जिल्ह्यामध्ये हा असा पूर्णकृती पुतळा कुठेही नाही. आणि मला आनंद होतोय की आम्हाला सावित्रीबाई फुलेंमुळं शिक्षणाचा पाया मिळाला. आज आम्ही त्या पदावरती आहोत आणि माझ्याचबरोबर सर्व महिला आमच्या 50% आरक्षणामधून सर्व महिला आज मोठमोठ्या पदावरती आहोत. जितेंद्र जगनाडे. मी यंग जॉली क्लबच्या वतीने सर्व महिलांना आवाहन करते की आज पुतळ्याच्या कार्यक्रमाला सर्व महिलांनी हजर राहावे. सावित्रीबाई फुले पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण आहे, तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त मी आमच्या भुजबळ आणि चाकणमधील सर्व महिलांना आवाहन करते की कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दर्शवावी. खेड तालुक्यातील चांडोली येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून गावोगावी धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम सुरू असल्याचं भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. मी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र भोसले आज या चाकण नगरीमध्ये हा पवित्र असा भिक्खू संघ आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि भारतीय बौद्ध महासभेचा उद्दिष्ट असा आहे, हा संघ आणण्याचं मागचं उद्दिष्ट असं आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा. प्रत्येक गावामध्ये जाऊन हा संघ भोजनासाठी जात असतो आणि मग प्रत्येक गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी हा संघ धम्मोपदेश देत असतो. आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला वर्ग आहे बौद्धाचार्य श्रामणेर, तो यासाठी केलेला आहे की आपल्याकडे भिक्षू आता भेटत नाहीत आणि भिक्षू भेटत नाही म्हणून आपण बौद्धाचार्यांची निर्मिती जास्तीत जास्त व्हावी आणि घराघरामध्ये एकतरी बौद्धाचार्य श्रामणेर असावा, एक उपासिका असावी, एक सैनिक असावा. हा भारतीय बौद्ध महासभेचा मानस आहे आणि तोच या ठिकाणी आम्ही पूर्ण करत असताना आपल्या दरवर्षीप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं खेड तालुक्यामध्ये एक श्रामणेर शिबिर आपण घेत असतो, बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर. आणि 2 औचित्य असतात आपल्याला. एक 25 डिसेंबर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली त्या धम्मभूमीमध्ये, देवरोड या धम्मभूमीमध्ये पहिली रंगूनला मिळालेली मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. तो 25 डिसेंबरचा कार्यक्रम या ठिकाणी करता येतो. आणि आता उद्याचा जो कार्यक्रम आहे तो भीमा कोरेगाव या ठिकाणी शूरवीर
त्या महारांना 500 महारांना आपण सलामी देण्यासाठी सर्वजण जात असतो आणि त्याच दोन्हींचं औचित्य साधून या ठिकाणी दरवर्षी आम्ही या डिसेंबर महिन्यात म्हणजे 24 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत हे 10 दिवसीय निवासी शिबिर चालू असतं आणि ह्या वर्षीचं हे शिबिर चांडोली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा त्याचं आयोजन करत आहे आणि त्याचं नियोजन केलेलं आहे भीमशक्ती तरुण मित्र मंडळ चांडोली यांनी। आणि याआधी या ठिकाणी आमचे गुरुवर्य भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष दिवंगत लक्ष्मण दुधवडे गुरुजी यांचाही प्रयत्न होता की आपल्या खेड तालुक्यात जास्तीत जास्त धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा। त्यांच्याच आम्ही या ठिकाणी मार्गदर्शनाखाली त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही हा संघ या ठिकाणी निर्माण करून गावोगावी जाऊन प्रचार करत असतो आणि आपल्या गावातील जे राजगुरुनगर असतील खेड तालुक्यातले बांधव असतील ते अतिशय सुंदर या ठिकाणी भंतेजींचं स्वागत करून या धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी हातभार लावत आहे। त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल। नमो बुद्धाय, जय भीम। घेऊन आलेलो आहोत आणि हे भंतेगण हे आपल्या सर्वांचे गुरु आहेत। बाबासाहेबांनी तथा विशेषतः बाबासाहेबांचे सुपुत्र बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे ही संघाची निर्मिती झाली। हा फार मोठा भाग या ठिकाणी ठरतो। मला हे सांगायचं वाटतं की माणसाला रूपाला ज्ञानाने आणि ज्ञानाने विवेकाने जर स्पर्श जर केला तर यासारखे महापुरुष तयार होतात आणि हा विवेकच हा धम्म सांगून जातो। या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी खरं तर मला हे सगळं पाहिल्यानंतर या भंतेगणांचं जे स्वागत या ठिकाणी दुधोडे परिवाराने केलेले ते खूप सुंदर असं स्वागत केलेलं आहे। कारण हेच भंते आता बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत। ही फार मोठी बाब आहे। या ठिकाणी मला या ठिकाणी माझे सहकारी आमचे व्याही दुधोडे सर यांची निश्चित आठवण होते कारण दुधोडे सरामुळे खरं या तालुक्याला या बौद्ध धम्माची चालना मिळालेली आहे आणि त्या आपल्याला विसरता येणार नाही। आणि म्हणून जुन्नर आंबेगाव या ठिकाणचे उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी कुरुळीचे ग्रामस्थ शहराच्या बाजारचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनाही या भंतेचा आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी बहुसंख्य महिला उपासिकासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। ही एक फार मोठी बाब आहे कारण धम्मामध्ये गेल्याशिवाय धम्माचा अभ्यास केल्याशिवाय आपल्या बुद्ध धम्म कळणार नाही आणि बाबासाहेबांनी दिलेली प्रेरणा भैयासाहेब आंबेडकरांनी दिलेली प्रेरणा आपण पुढे घेऊन जाणार आहोत एवढंच मला या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आपण बुद्धाशिवाय आपल्या पर्याय नाही एवढं मात्र आपण सर्व उपासकांना लक्षात ठेवा अशा प्रकारची विनंती करतो। नमो बुद्धाय। विश्वाला ज्यांनी मानवतेचा आणि शांततेचा शांती आणि करुणेचा संदेश दिला ते विश्ववंदनीय भारतीय राज्यघटना शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश दिला ते तथागत भगवान गौतम बुद्ध। हा जगातला बौद्ध धर्म हा जगातला तिसरा धर्म आहे। सम्राट अशोकाच्या माध्यमातून या देशामध्ये भारत देशामध्ये 84,000 लेण्या अशोक सम्राटाने ज्या दिवशी शस्त्र हातातून खाली ठेवलं आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा त्यांनी धम्माचा स्वीकार केला। हा जगातला तिसरा असा धर्म आहे आणि या धर्मामध्ये आपल्या सर्वांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध महासभेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सालावतप्रमाणे सामनेर शिबिर या तालुक्यामध्ये होत असतात। यामध्ये दिवंगत आमचे आदरणीय मार्गदर्शक लक्ष्मणरावजी दुधवडे त्याचप्रमाणे आमचे पी के पवार साहेब असतील आमचे राजेंद्रजी भोसले असतील त्याचप्रमाणे आमचे शांतारामजी गायकवाड असतील आमच्या जुन्नर तालुक्याचे आदरणीय उघडे गुरुजी असतील हे सर्वच असे जे महात्मे आहेत या धर्मामध्ये जन्माला आलेले ते अतिशय चांगल्या पद्धतीने या धम्माचा प्रसार करत आहेत। मी अधिकचा वेळ न घेता या सर्व माझ्या भंतेजींना आणि सामनेर शिबिरांना व या सर्व आयोजकांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। चाकण शिक्रापूर रस्त्यालगत मोठमोठ्या गृहप्रकल्प यांना पुरेसं पाणी आहे मात्र सामान्य आणि गरीब जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची परिस्थिती चाकण नगर परिषद हद्दीत आहे। चाकण MIDC आणि 19 गावच्या पाणी योजनेत फक्त लूट सुरू असून सामान्य जनतेला पाणी नाहीच अशी परिस्थिती आहे। त्यात रात्री उशिरा पाणी सोडण्यात येतं, केवळ 15 मिनिटं पाणी मिळत असल्याच्या महिलांच्या तक्रारी आहेत। आणि आम्हाला पाणी मिळत होतं एकच बाटली आणि एका बाटलीत काय करायचं। आम्ही चाकण नगर परिषद मध्ये राहतो पानसरे मळा। आम्हाला इथं पाणी व्यवस्थित बरोबर येत नाही। एक बाटली किंवा 2 बाटल्या पाणी भेटतात
टायमाला पाणीच नाही. कुंडीबा जाधव पाणी येत नाही आम्हाला. 11 साडे 11ला पाणी येते. 12 साडेबारा वाजता पाणी भरायचं. मी कांचन विनोद कांबळे पानसरे मळा चाकण येथून बोलत आहे. आम्हाला इकडे पाण्याची खूप समस्या आहे. बाकीकडे पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही दिवसभर काम करून रात्रीचं पाणी भरावं लागते. वेळोवेळी पाणी येत नाही आणि वेळ सोडून अवेळी पाणी येते. लहान लहान पोरं सोडून आम्हाला रात्रीचं पाणी भरावं लागते. 1 नंबरसाठी आम्हाला 1-1 तास भरावं लागते. पाण्याला अजिबात प्रेशर नाही. आया बहिणीची दया माया येऊ द्या. आम्हाला वेळेवर पाणी सोडा आणि जास्त पाणी सोडा ही माझी विनंती. उत्तराखंड या ठिकाणी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा नॅशनल गेमसाठी आळंदी येथील विद्यार्थिनी कुमारी सुजाता वाघेरे वय वर्ष 20 हिची महाराष्ट्रातून सायकल रेसिंग क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. प्रतिजेजुरी म्हणून लौकिक असलेल्या खरपुडी खंडोबा येथे सोमवती अमावस्या पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. ओंकारेश्वर ग्रामीण बिगरशेती सरकारी पतसंस्थेची वार्षिक दिनदर्शिकेचं प्रकाशन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्या काळूस आणि वाळद येथे महिलांचे आरोग्य शिबिर संपन्न झालं. अनेक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. महाराष्ट्रातील फोटोग्राफर संघटनांनी लुटला क्रिकेट स्पर्धेचा आनंद. महाराष्ट्रातील फोटोग्राफर संघटनांनी क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटलाय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाकण फोटोग्राफर संघटनेनं क्रिकेट मॅचचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक फोटोग्राफर संघटना यावर्षीही सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक आळंदी फोटोग्राफर संघटनेनं पटकावला असून द्वितीय क्रमांक राजगुरुनगर फोटोग्राफर असोसिएशन तर तृतीय क्रमांक हा शिरूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांनी मिळवला. दारू नको दूध प्या 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला चाकणमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मंगळवारी 31 डिसेंबर 2024 रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या 2025च्या मनापासून शुभेच्छा देतो आणि सालाबादप्रमाणे आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने द दारूचा नव्हे तर द दुधाचा आणि चला व्यसनाला बदनाम करूया हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही साजरा करत असतो. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांना आम्ही दूध देऊन आज व्यसनाला बदनाम करण्याचा दिवस हा आम्ही जाहीर केलेला आहे. गेली 7-8 वर्ष सातत्याने हा उपक्रम आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने घेण्यात येतो आणि नागरिकांना माझं आजच्या 31 डिसेंबरच्या निमित्ताने एकच आवाहन आहे की आपण व्यसनाला बदनाम केलं पाहिजे, व्यसनाधीन झालं नाही पाहिजे आणि दारूचा नव्हे तर दुधाचा ही संकल्पना सर्वत्र फोफावण्यासाठी आम्ही हा उपक्रम करत आहोत. सन 2024 सरत्या वर्षाला निरोप देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ठिकाणी 10वं वर्ष आहे की आम्ही दारूचा नव्हे तर दुधाचा हा उपक्रम राबवत आहे. सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व सदस्य हा उपक्रम राबवून आपलं कुटुंब वाचवा हा संदेश देत हा उपक्रम आम्ही राबवत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सर्वांना हे सांगेल की आपल्या कुटुंबाचं जर संरक्षण करायचं असेल तर दारूचं किंवा व्यसन करू नका. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.